नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राष्ट्रीय समाज पक्षाची बदनामी केल्यास रवींद्र कोठारी यांच्यावर होणार कायदेशीर कारवाई. जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांचे प्रतिपादन. रवींद्र कोठारी यांचा राष्ट्रीय समाज पक्षाशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले स्पष्टीकरण. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवजी जानकर साहेब हे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक महायुती बरोबर लढवत असून परभणी लोकसभा महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आलेली असून राज्यात बाकीच्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवारांचा प्रचार करावा असे आदेश सर्वांना दिलेले असताना अहिल्यानगर दक्षिणमध्ये अपक्ष निवडणूक लढत असलेले रवींद्र कोठारी यापूर्वी पक्षाचे पदाधिकारी होते, परंतु पक्षाचा आदेश न मानता निवडणूक लढवत आहेत. त्यांचा आणि पक्षाचा कुठलाही संबंध राहिलेला नाही, परंतु मला राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी मदत करतात. मी ज्या पक्षात लढत आहे ती राष्ट्रीय समाज पक्षाची बी टीम आहे. या गोष्टीचा मीडियामध्ये उल्लेख केलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून त्यांनी यापुढेही माननीय जानकर साहेब किंवा पक्षाच्या नावाचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वक्तव्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार, मी नानासाहेब जुंधारे, राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष. माझ्या समेत या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय शशिकांतजी मतकर साहेब आणि अहिल्यानगर युवकचे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ खेमनर. आम्ही मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की काल एका दक्षिण लोकसभेमधील जे उमेदवार आहे, जो अपक्ष उमेदवार आहे, त्यांनी मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केलं की राष्ट्रीय समाज पक्ष हे माझ्या बरोबर आहे आणि मी ज्या पक्षाकडून लढतो ते राष्ट्रीय समाज पक्षाची बी टीम आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. माननीय महादेवजी जानकर साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेले आहे की महायुतीच्या बरोबर आपण आहोत आणि महायुतीने आपल्याला एक जागा दिलेली आहे परभणी लोकसभा, आणि बाकीच्या जागा सर्व पदाधिकारी आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत. त्याचप्रमाणे या अहिल्यानगरचा सुद्धा प्रचार करत आहोत. आमच्या राज्याचे नेते प्रदेशाध्यक्ष माननीय काशीनाथ शेवते साहेब, महासचिव माननीय माऊली नाना सलगर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद भाऊ बाचकर, सय्यद बाबा शेख, डॉक्टर प्रल्हाद पाटील यांच्या आदेशानुसार सर्व तालुका अध्यक्ष महायुतीचा जोमाने प्रचार करत आहोत. या ठिकाणी दक्षिण अहिल्यानगरचे उमेदवार माननीय सुजयदादा विखे पाटील यांचं कमळ चिन्ह आणि शिर्डी लोकसभेचे उमेदवार माननीय सदाशिवजी लोखंडे साहेब यांचं धनुष्यबाण याच चिन्हावर सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रचंड मतांनी यांना विजयी करावे अशा प्रकारची मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो.